अशा पर्स्पेक्टिव्हमध्ये फोटोशॉपमध्ये टेक्स्ट टाकायचा आहे, मग तो कसा टाकणार, चला मग बघूया. सर्वात अगोदर आपल्याला टेक्स्ट टाईप करून घ्यायचा आहे. टेक्स्ट टाईप झाल्यानंतर आपल्याला मेन्यू बारमधील एडिट सेक्शनमध्ये जायचं आहे. तिथे आपल्याला एक ऑप्शन दिसेल पर्स्पेक्टिव्ह वॉर्प. सो पर्स्पेक्टिव्ह वॉर्पचा आपण यूज करणार आहे. जेव्हा आपण त्यावरती टिक करणार आहे तर आपल्याकडे या पद्धतीने दोन ऑप्शन बघायला भेटतात, लेआउट आणि वॉर्प. लेआउटमध्ये आपण त्या PNGचा किंवा टेक्स्टचा लेआउट ठरवायचा आहे. सो लेआउट कसा ठरवणार, तर त्या PNG भोवती किंवा त्या टेक्स्ट भोवती आपण या पद्धतीने लेआउट क्रिएट करणार आहे. सो आपला लेआउट क्रिएट झाला की आपण वॉर्प ऑप्शनवर जेव्हा टिक करणार आहे त्यानंतर आपण बिल्डिंगनुसार किंवा जी काही मागे इमेज असेल त्यानुसार आपल्याला पर्स्पेक्टिव्ह ठरवायचा आहे. सो याचा पर्स्पेक्टिव्ह कसा असेल, तर हा जो कॉर्नर आहे मी इकडे वरती ठेवतो आणि हा कॉर्नर इथे खाली ठेवतो. सो या पद्धतीने मी पर्स्पेक्टिव्ह मॅच करतो. सो आपला पर्स्पेक्टिव्ह डिसाईड झाला आहे, बट त्याला आणखी रिअलिस्टिक जर आपल्याला बनवायचं आहे तर आपण ड्रॉप शॅडोवरती पण काम करू शकतो. मी लेअर स्टाईलमध्ये ड्रॉप शॅडोवरती काम करतो. सो ड्रॉप शॅडो मी ऑन केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला काही रिझल्ट बघायला भेटेल.